तुझ्याच सावलीत हरवलेला भाग 9. तिच्या नावाने हादरलेलं साम्राज्य. रितिका सिंघानिया ब्लड लाईनचाच भाग आहे. विक्रमचं ते वाक्य ऐकताच जणू वेळच थांबली. मीडियामध्ये एकच गोंधळ उडाला. ओ माय गॉड, इज रितिका महेंद्र सिंघानियाज डॉटर? देन धिस चेंजेस एव्हरीथिंग. फ्लॅशलाईट्स सतत चमकत होत्या. कॅमेराज थेट रितिकाच्या चेहऱ्यावर झूम झाले, पण रितिकाला काहीच ऐकू येत नव्हतं. तिच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, सिंघानिया ब्लड लाईन. तिने हळूहळू मागे पाऊल टाकलं. श्वास अडकायला लागला. नो. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे खोटं आहे. अनिरुद्ध लगेच तिच्या जवळ आला. रितिका. पण ती पूर्ण हादरली होती. माझी आई अशी नव्हती, ती तुटलेल्या आवाजात म्हणाली. तिने मला कधी काही सांगितलंच नाही. विक्रम शांतपणे म्हणाला, कारण काही सत्य आयुष्य उद्ध्वस्त करतात. अनिरुद्धचा राग पूर्ण उसळला. तो विक्रमकडे धावत गेला. तू तिचं आयुष्य डिस्ट्रॉय करतोयस. पण विक्रम अजिबात घाबरला नाही. डिस्ट्रॉय? तो वेड्यासारखा हसला. तुमच्या फॅमिलीने माझं काय केलं होतं मग? त्याच्या डोळ्यात वर्षानुवर्ष साचलेला राग जळत होता. माझे वडील मेले. तो ओरडला. आमचं घर संपलं. मी लहानपणी रस्त्यावर आलो. मीडिया पूर्ण शांत झाली. विक्रमचा आवाज आता थरथरत होता. आणि त्या सगळ्यात माझ्या वडिलांना शेवटपर्यंत आठवत होती ती फक्त एकच व्यक्ती. त्याने रितिकाकडे पाहिलं. तुझी आई. रितिकाच्या डोळ्यात भीती वाढली. नो. विक्रम पुढे म्हणाला. महेंद्र तिच्यावर खरंच खूप प्रेम करत होता. अनिरुद्धला जाणवत होतं रितिका आतून पूर्णपणे तुटते. तो तिच्या जवळ गेला. हळूच तिचा हात पकडला. पण रितिकाने पहिल्यांदाच त्याचा हात झटकला. अनिरुद्ध दचकला. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात वेदना होती, पण त्याहून जास्त कन्फ्युजन. मला एकटीला राहायचंय. रितिका प्लीज प्लीज. ती अचानक जोरात ओरडली. सगळे शांत झाले. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. माझं संपूर्ण आयुष्य खोटं होतं का? त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. रितिका तिथून धावत निघून गेली. रितिका. अनिरुद्ध तिच्या मागे जाणार इतक्यात विक्रमने त्याचा हात पकडला. तिला जाऊ दे. अनिरुद्धचा राग फुटला. डोंट टच मी. त्याने विक्रमला जोरात ढकललं. मीडिया पुन्हा चाऊजमध्ये गेली. विक्रम खाली पडला, पण तरीही हसू लागला. तुला माहिती आहे सगळ्यात फनी काय आहे? तो हसत म्हणाला. तुम्ही दोघं कितीही प्रेम करा. तो हळूहळू उठला. तुमच्या दोघांच्या मध्ये नेहमी आमच्या फॅमिलीचं रक्त उभं राहील. त्या शब्दांनी अनिरुद्ध काही क्षण पूर्ण शांत झाला. कारण आत कुठेतरी त्यालाही भीती वाटत होती. जर हे खरं असेल तर? तेवढ्यात नंदिनी धावत आली. भाऊ. ती पॅनिकमध्ये होती. रितिका कार घेऊन निघून गेलीये. अनिरुद्ध दचकला. व्हॉट? ती खूप अनस्टेबल दिसत होती. अनिरुद्ध मनात अचानक भीतीचा स्फोट झाला. कारण रितिका इमोशनल ब्रेकडाऊनमध्ये होती आणि अशा अवस्थेत ती एकटी होती. तो लगेच कारकडे धावला, पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला हायवेवर रितिकाच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तिचा हात स्टिअरिंगवर थरथरत होता. तिच्या डोक्यात एकामागोमाग एक आवाज घुमत होते. सिंघानिया ब्लड लाईन. तुझी आई महेंद्रवर प्रेम करत होती. तुझं आयुष्य खोटं होतं. ती जोरात ओरडली. स्टॉप इट. त्याच क्षणी समोरून एक ट्रक भरधाव वेगाने तिच्याकडे येताना दिसला. रितिकाचा श्वास अडकला आणि पुढच्याच सेकंदाला धाड. एका अपघाताने सगळं बदललं. धाड. हायवेवर जोरदार आवाज घुमला. रितिकाची कार कंट्रोल सुटून डिवायडरवर आदळली. ग्लासचे तुकडे हवेत उडाले. ब्रेक्सचा कर्कश आवाज आणि काही सेकंदात सगळं शांत. रितिकाचं डोकं स्टिअरिंगवर आपटलं होतं. तिच्या कपाळातून रक्त वाहत होतं. तिचे डोळे अर्धवट उघडे होते, पण दृष्टी धूरसर झाली होती. दूर कुठेतरी लोकांचा आवाज ऐकू येत होता. ॲम्ब्युलन्स बोलवा. समवन हेल्प. पण रितिकाच्या कानात फक्त एकच आवाज घुमत होता. तुझं आयुष्य खोटं होतं. तिच्या डोळ्यांसमोर चाइल्डहुडचे तुटलेले फ्लॅशेस चमकू लागले. आई रडताना, एका माणसाची शॅडो आणि एक लहान मुलगा विक्रम. दुसरीकडे अनिरुद्ध वेड्यासारखा कार चालवत होता. पिकअप द डॅम फोन. तो ओरडला, पण रितिकाचा फोन सतत अनरिचेबल होता. त्याच्या हातांना घाम आला होता. हार्ट लिटरली पॅनिकमध्ये होतं. तेवढ्यात त्याच्या फोनवर अननोन नंबरवरून कॉल आला. त्याने लगेच उचलला. हॅलो. दुसऱ्या बाजूला एका माणसाचा घाईघाईत आवाज आला. सर, हायवेवर एका मुलीचा ॲक्सिडेंट झालाय. अनिरुद्धचा श्वास अडकला. विच हायवे? लोकेशन. लोकेशन ऐकताच
त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, कारण ती रितिका गेलेली डायरेक्शन होती. नो 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 नो. त्याने ॲक्सिलेटर पूर्ण दाबला. काही मिनिटात तो ॲक्सिडेंट स्पॉटवर पोहोचला. त्याची नजर त्या डॅमेज्ड कारवर पडली आणि त्याचं हृदय तुटलं. ती रितिकाची कार होती. रितिका. तो वेड्यासारखा धावत गेला. लोकांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला. सर, डेंजरस आहे. पण त्याने कुणाचं ऐकलं नाही. कारचा दरवाजा अडकला होता. अनिरुद्धने पूर्ण ताकदीने तो ओढला आणि पुढच्याच क्षणी त्याने रितिकाला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर रक्त होतं, डोळे अर्धवट बंद, श्वास खूप मंद. रितिका, हे. अनिरुद्धचा आवाज तुटला. त्याने थरथरत्या हातांनी तिचा चेहरा पकडला. प्लीज डोळे उघड. रितिकाने कसंबसं डोळे उघडले. तिची दृष्टी ब्लर होती. अनिरुद्ध. त्या एका शब्दाने अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी आलं. हो बेबी, मी आलोय. ती हलकसं रडली. मला खूप भीती वाटते. अनिरुद्धचं हृदय अक्षरशः तुटलं. त्याने तिचं कपाळ किस केलं. नथिंग विल हॅपन टू यू. रितिका वेदनेने कळवळली. स्टे विथ मी. अनिरुद्ध पॅनिकमध्ये म्हणाला. ॲम्ब्युलन्स आली. डॉक्टर्स तिला बाहेर काढू लागले. पण त्या क्षणी रितिकाने अनिरुद्धचा हात घट्ट पकडला. डोंट लीव्ह. अनिरुद्ध तिच्या हातावर किस करत म्हणाला. कधीही नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टर्स लगेच तिला इमर्जन्सी ओटीमध्ये घेऊन गेले. अनिरुद्ध बाहेर उभा होता. त्याच्या शर्टवर तिचं रक्त लागलं होतं. पहिल्यांदाच तो पूर्णपणे हेल्पलेस वाटत होता. राजेंद्र, नंदिनी आणि वसुंधरा पण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. वसुंधरा घाबरून म्हणाली, ती ठीक होईल ना? अनिरुद्धने काहीच उत्तर दिलं नाही, कारण त्याच्या मनात एकच भीती होती. जर मी तिला गमावलं तर? तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा सिरियस होता. मिस्टर देशमुख. अनिरुद्ध लगेच पुढे गेला. डॉक्टर. डॉक्टर काही सेकंड शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, हेड इंजुरीमुळे पेशंटची मेमरी अफेक्ट होऊ शकते. तिने त्यालाच विसरलं. हेड इंजुरीमुळे पेशंटची मेमरी अफेक्ट होऊ शकते. डॉक्टरचं वाक्य ऐकताच अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरकली. मीनिंग काय? त्याचा आवाज थरथरला. डॉक्टर शांतपणे म्हणाले, आत्ता काही निश्चित सांगता येणार नाही, पण ॲक्सिडेंटचा इम्पॅक्ट सिव्हिअर होता. रितिकाच्या नावानेच पॅनिक होणारा अनिरुद्ध पहिल्यांदाच पूर्णपणे घाबरला होता. कॅन आय सी हर? डॉक्टरने हलकसं मान हलवली. आयसीयूमध्ये मंद प्रकाश होता. मशीन्सचा आवाज, औषधांचा वास आणि बेडवर शांत पडलेली रितिका. तिच्या कपाळावर बँडेज होतं, हातावर स्क्रॅचेस, चेहरा फिकट पडलेला. अनिरुद्ध हळूहळू तिच्या जवळ गेला. त्याचं हृदय अक्षरशः तुटत होतं. त्याने हलक्या हाताने तिच्या केसांवरून हात फिरवला. पागल. त्याचा आवाज भरून आला. एका सेकंदासाठी मला वाटलं मी तुला गमावलं. त्याच्या डोळ्यांतून अश्रू खाली पडले. तो तिचा हात हातात घेत म्हणाला, तू माझ्यासोबत भांडू शकतेस, माझ्यावर ओरडू शकतेस, पण अशी शांत राहू नकोस. तेवढ्यात रितिकाच्या बोटांनी हलकी हालचाल केली. अनिरुद्ध दचकला. रितिका. तिने हळूहळू डोळे उघडले. दृष्टी अजून ब्लरी होती. हे इझी. अनिरुद्ध लगेच तिच्या जवळ झुकला. ती काही सेकंद त्याच्याकडे पाहत राहिली, जणू त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत होती. अनिरुद्ध हलकसा हसला. स्केअर्ड मी देअर. पण पुढच्याच क्षणी रितिकाने घाबरत हात मागे घेतला. तुम्ही कोण? त्या एका प्रश्नाने अनिरुद्धचा श्वास थांबला. रूममध्ये पूर्ण शांतता पसरली. रितिका. त्याचा आवाज तुटला. ती पॅनिक झाली. प्लीज माझ्याजवळ येऊ नका. मॉनिटरचा आवाज अचानक वाढला. डॉक्टर्स लगेच आत आले. पेशंटला स्ट्रेस देऊ नका. अनिरुद्ध अजूनही जागेवर फ्रोझन उभा होता, कारण तिने त्याला ओळखलंच नव्हतं. डॉक्टरने हळू आवाजात सांगितलं, टेम्पररी मेमरी लॉस असू शकतो. अनिरुद्धच्या डोळ्यात वेदना दाटून आली. टेम्पररी? हो, डॉक्टर म्हणाले. कधी काही दिवस, कधी काही महिने लागू शकतात. अनिरुद्धला जणू कुणीतरी आतून तोंडून टाकलं होतं. दुसरीकडे रितिका पूर्ण घाबरली होती. तिने आजूबाजूला पाहिलं. मी इथे कशी आले? डॉक्टर तिला शांत करत म्हणाले, यू हॅड ॲन ॲक्सिडंट. ती गोंधळली. ॲक्सिडंट? मग तिची नजर पुन्हा अनिकेतवर गेली. तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता. डोळ्यात हजारो भावना, वेदना, प्रेम, भीती. पण रितिकाला त्यातलं काहीच ओळखीचं वाटलं नाही. ती हळू आवाजात विचारते, हे माझे हजबंड आहेत का? त्या प्रश्नाने अनिरुद्धच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. डॉक्टर ऑकवर्ड झाले. अनिरुद्ध काही सेकंद शांत राहिला. मग कसंबसं हसत म्हणाला, नाही, पण व्हायचं होतं. त्या उत्तराने रूममध्ये पुन्हा इमोशनल शांतता पसरली.
रितिका गोंधळली, कारण तिच्या हृदयाला कुठेतरी तो माणूस जवळचा वाटत होता, पण आठवणी पूर्ण रिकाम्या होत्या. तेवढ्यात ICU बाहेर उभा असलेला विक्रम ग्लासमधून सगळं पाहत होता आणि त्याच्या ओठांवर हलकंसं विषारू हसू आलं. परफेक्ट, आता ती स्वतःच त्याच्यापासून दूर जाईल. आठवणी गेल्या, पण हृदय अजून त्याचंच होतं. हॉस्पिटलची सकाळ. ICU मधल्या शांत वातावरणात फक्त मशीन्सचा आवाज ऐकू येत होता. रितिका जागी होती, पण तिच्या चेहऱ्यावर सतत कन्फ्युजन दिसत होतं. ती प्रत्येक गोष्ट नव्याने पाहत होती. रूम, डॉक्टर्स, लोक आणि सर्वात जास्त अनिरुद्ध. तो रात्रीभर तिच्या रूम बाहेर बसला होता, डोळे लाल झालेले, शर्ट अजूनही बदललेला नव्हता. नंदिनी त्याच्या जवळ आली. भाऊ, थोडं रेस्ट घे. अनिरुद्ध हलकासा हसला. ती मला ओळखत नाही नंदिनी. त्याचा आवाज तुटला. मी रेस्ट कसा घेऊ? नंदिनीच्या डोळ्यातही पाणी आलं. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. पेशंट स्टेबल आहे. अनिरुद्ध लगेच विचारतो, मेमरीबद्दल काही इम्प्रूव्हमेंट? डॉक्टर शांतपणे म्हणाले, ती काही बेसिक गोष्टी आठवते, पण रिसेंट मेमरीज मिसिंग आहेत. अनिरुद्धचा श्वास पुन्हा जड झाला. म्हणजे मला आठवत नाही. डॉक्टरने मान हलवली. त्या क्षणी अनिरुद्धला पहिल्यांदाच जाणवलं, एखादी व्यक्ती जिवंत असूनही तुमच्यापासून किती दूर जाऊ शकते. काही वेळानंतर अनिरुद्ध हळूहळू तिच्या रूममध्ये गेला. रितिका खिडकीबाहेर पाहत बसली होती. त्याच्या येण्याने ती थोडी ऑकवर्ड झाली. हाय, अनिरुद्धने हलक्या आवाजात म्हटलं. हाय, तीही हळू आवाजात म्हणाली. काही सेकंड ऑकवर्ड शांतता. अनिरुद्ध तिच्या जवळ बसला. कशी आहेस? रितिका हलकंसं हसली. बेटर. मग ती अचानक म्हणाली, मला तुमच्याबद्दल काहीच आठवत नाही, पण तरी तुम्हाला पाहिलं की वियर्ड शांत वाटतं. त्या शब्दांनी अनिरुद्धच्या डोळ्यात वेदनांसोबत आशेची हलकी झलक आली. रिअली? रितिका मान हलवते. मला वाटतं मी तुमच्यावर खूप ट्रस्ट करत होते. अनिरुद्ध हलकासा हसला. खूप जास्त. रितिका काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. आपण क्लोज होतो. अनिरुद्धच्या मनात हजारो आठवणी चमकल्या. तिचं पहिल्यांदा त्याच्यावर ओरडणं, त्याचे फाईट्स, कन्फेशन्स, तिचं आय लव्ह यू, पण त्याने फक्त हलकंसं उत्तर दिलं, हो, तू माझं संपूर्ण जग होतीस. त्या वाक्याने रितिकाचं हृदय नकळत धडधडलं. ती ऑकवर्ड हसली. तुम्ही खूप फिल्मी आहात. अनिरुद्ध पहिल्यांदाच हलकंसं हसला. तुझ्यामुळे झालो. दोघांच्या मध्ये पुन्हा तीच सॉफ्ट शांतता आली. तेवढ्यात रितिकाची नजर त्याच्या हातावर गेली. त्याच्या हातावर एक छोटासा स्कार होता. तिने नकळत त्याचा हात पकडला. हा स्कार? अनिरुद्ध तिच्याकडे पाहू लागला. हे पाहिलं की मला सडनली भीती वाटते, कारण तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या बेसमेंटमधलं दृश्य अजून कुठेतरी जिवंत होतं. अनिरुद्ध हळू आवाजात म्हणाला, तू मला वाचवलं होतंस. रितिका गोंधळली. मी? तो हलकंसं हसला. ॲक्च्युली आपण दोघांनी एकमेकांना वाचवलं. त्या उत्तराने रितिकाच्या मनात हलकी ऊब आली. पण त्याच क्षणी रूमचा दरवाजा उघडला. विक्रम आत आला. अनिरुद्धचा चेहरा क्षणात कठोर झाला. तू इथे काय करतोयस? विक्रम शांतपणे म्हणाला, रिलॅक्स, मी फक्त रितिकाला भेटायला आलोय. रितिका गोंधळली. तुम्ही मला ओळखता? विक्रम तिच्याकडे पाहत म्हणाला, खूप वर्षापासून. अनिरुद्ध लगेच मध्ये आला. गेट आउट. पण विक्रमने पुढचं वाक्य मुद्दाम रितिकाकडे पाहत म्हटलं, तुला माहिती आहे का, तुझ्या पास्टबद्दल सगळ्यात जास्त ट्रूथ माझ्याकडे आहे. इथपर्यंत कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. पुढची कथा पाहू पुढील भागामध्ये. धन्यवाद.